लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. रामनवमीची लाडक्या बहिणींना भेट. 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. तर रामनवमीनिमित्त सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी आज एक आनंदाची बातमी. तर आता लाडक्या बहिणींना 3,000 रुपये जमा होत आहे. ज्यांना कोणाला आले नसतील तर हे काम करा, लाडक्या बहिणींचे 3,000 रुपये जमा होतील. तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट, जे की इथं सरकारने मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर आता 90% महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये इथं जमा होत आहे. काय होत आहे, 10% महिला यामध्ये राहिलेल्या आहेत. उर्वरित जे काही रामनवमीनिमित्त लाईव्ह हप्ता इथं वाटप सुरू झालेलं आहे, जे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या जिल्ह्यांमध्ये नागपूर, पुणे, नाशिक. तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट, लाडक्या बहिणींचे पैसे वाटप सुरू. लाडक्या बहिणींना मिळत आहेत तब्बल 3,000 रुपये. तर आतापर्यंत जे की लाडक्या बहिणींना 90% महिलांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे. तर आता भरपूर महिलांचे पैसे तर अडकलेले आहेत. तर 90 जे की 90हून अधिक टक्के महिलांचे पैसे का अडकते? बँक पासबुकला आधार लिंक नाही, DBT बंद आहे, NPC आहे, मॅपिंग नाही, अर्ज पेंडिंग आहे, KYC कंप्लीट करणे गरजेचं आहे. ज्यांची कोणाची KYC केलेली नसेल तर अशा लाडक्या बहिणींना पैसे इथं येणार नाही. तर लगेच तुम्ही लाडक्या बहीण योजनेची KYC करून घ्यायची आहे. सोल्युशनसाठी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नसेल तर आधार लिंक करून घ्या. या जिल्ह्यांमध्ये आता रामनवमीनिमित्त लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मोठी भेट वाटप इथं सुरू झालेलं आहे. DBT ऑन नसेल तर ऑन करून घ्या. स्टेटस तुम्ही ऑनलाईन तपासा. माई सेवा केंद्र किंवा CC सेंटरवरती जाऊन चेक करू शकता, किंवा 181 काय यामध्ये 181 या हेल्पलाईन नंबरला कॉल करून सुद्धा ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नसतील तर यावरती कॉल करून संपूर्ण माहिती तुम्ही घेता येणार आहे. आताच्या घडीची अपडेट म्हणजे कोणाला 3,000 रुपये इथं मिळणार आहे. तर आता ज्या महिला महाराष्ट्रातील रहिवासी आणि पात्र महिला तर अशांना पैसे इथे येणार आहे. दुसरीची अट म्हणजे ज्यांचे बँक खाते आधारशी लिंक आहे तर अशा महिलांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे. योजना अर्ज मंजूर आहे, यादीमध्ये महिलांचं नाव आहे, तर अशा पात्र महिलांना पैसे तर येत आहे. मागील हप्ते घेतलेले लाभार्थ्यांना पैसे तर येत आहे. KYC करणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही KYC केलेली नाही तर तुम्हाला हे 3,000 रुपये इथं मिळणार नाही. तर आता 3,000 रुपये जो काही वाटप आहे या जिल्ह्यांमध्ये सुरू झालेला आहे. यामध्ये अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर. तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर चंद्रपूरपर्यंत आपण बघितलेलं होतं. यानंतर येथे धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना आणि कोल्हापूर. तर या जिल्ह्यांच्यामध्ये समावेश आहे. यानंतर जे ते आपलं यामध्ये लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ. तर रामनवमी स्पेशल सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आलेली आहे. तर आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तब्बल 3,000 रुपये ते जमा होत आहे. ज्या लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. तर आता नवीन फॉर्म लवकरच लाडक्या बहिणींसाठी सुरू होणार आहे. तर आता ज्यांना कोणाला नवीन फॉर्म भरायचा असेल तर त्यांनी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नवीन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, ऑनलाईन किंवा ऑफलाईन, तुमच्याकडे कोणकोणते कागदपत्र इथे लागणार आहे, नवीन नियमानुसार सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. तर आता कोण अर्ज करू शकते यामध्ये, आता यामध्ये नवीन फॉर्मसाठी ज्यांनी आधी अर्ज केलेला नाही अशा महिला यामध्ये नवीन अर्ज सादर करू शकते. ज्यांचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे, नवीन पात्र महिला, तर यांसाठी पुन्हा एक सुवर्ण संधी आलेली आहे. तर आता सरकारने मोठी घोषणा केलेली आहे की फॉर्म कधी सुरू होतील. तर आता नवीन फॉर्म लवकरच लाडक्या बहिणींची तर सुरू होणार आहे. पैसे आले नाही तर तुम्हाला काय करायचं आहे. तर आता बरेच महिलांचे पैसे तर अडकते का अडकते, स्टेप बाय स्टेप तुम्हाला ते सांगणार आहे. पहिलीची गोष्ट आहे यामध्ये आधार बँक लिंक. जर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नसेल, DBT लिंक नसेल, तर अशाने बँकमध्ये जाऊन DBT लिंक करून घ्या. बँक पासबुकला आधार लिंक नसेल तर लिंक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होते. दुसरं जे आहे तुमचं DBT ऑन नसते. बरेच जणांचं बँक खातं राहते, आधारसुद्धा लिंक राहते, परंतु DBT दुसऱ्याच बँक पासबुकला लिंक राहते. जर तुमच्या बँक पासबुकला DBT दुसऱ्या लिंक असेल तर त्यामध्ये तुमचे पैसे जमा झालेले असेल. ज्यांचं कोणाचं DBT बंद असेल तर DBT ऑन करून घ्यायचं आहे. KYC इनकम्प्लीट. आता ज्या लाडक्या बहिणींची KYC लाडक्या बहीण योजनेची KYC ज्यांची केलेली आहे तर अशा लाडक्या बहिणींना पैसे इथे येतील. ज्यांची KYC कंप्लीट नाही तर अशांना लाडक्या बहिणींना पैसे इथं येणार नाही.
तर लगेच तुम्ही तुमची KYC करून घ्या. अर्जाचं स्टेटस तर आता यामध्ये अप्रूव्हल आहे का, पेंडिंग आहे का, रिजेक्ट आहे का, हे तुम्हाला चेक करणे आवश्यक आहे. NPCI मॅपिंग आता तुम्ही तुमच्या बँक पासबुकला NPCI लिंक आहे की नाही हे चेक करा, कन्फर्म करा. आता ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर त्यांनी हा लेखी अर्ज लिहायचा आहे. प्रति महिला व बालविकास अधिकारी. तर यामध्ये तुमचा तालुका, जिल्हा लिहा. लाडकी बहीण योजना अंतर्गत 3,000 रुपये रक्कम न मिळाल्याबाबत अर्ज. यानंतर येते आपलं महोदय, महोदया, मी खालील सही करणारे तुमचं नाव लिहा. राहणार लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी असून अर्ज मंजूर असूनही अद्यापही माझ्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झालेले नाहीत. माझे तपशील खालीलप्रमाणे नाव, आधार क्रमांक, बँकेचं खात्याचं व्यवस्थित टाकायचं आहे, मोबाईल नंबर. मी माझ्या बँक पासबुकला DBT लिंक आहे, KYC सुद्धा केलेली आहे, तरीसुद्धा रक्कम जमा झालेली नाही. तरी माझ्या अर्जाची तपासणी करून लवकरात लवकर रक्कम जमा करावी ही नम्र विनंती. दिनांक, ठिकाण आणि स्वाक्षरी करायचे. आता हा जो लाडक्या बहिणींसाठी हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, यावरती कॉल करून सुद्धा तुम्ही लाडक्या बहीण योजनेचे पैसे का आलेले नाहीत, अर्ज का रिजेक्ट झालेला आहे, A to Z माहिती तुम्ही 181-181 यावरती कॉल करून संपूर्ण माहिती घेऊ शकता. लगेच कॉल करा आणि माहिती घ्या ज्यांना कोणाला पैसे आले नसतील अशांनी.